केक कुठल्याही फ्लेवरचा असो, तो एक पदार्थ नाही, तर तो आठवणीतला एक गोड क्षण आहे, जिथे चव आणि भावना एकत्र येतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये. तर आज मी स्पंजी असा चॉकलेट केक बनवलेला आहे. मस्त मऊसूत स्पंजी टेक्स्चर असलेला केक जेव्हा आपण जिभेवर ठेवताच विरघळतो, तेव्हा तो चॉकलेटचा गोडवा प्रेमासारखा खोलवर रुजतो. आता हाच मस्त चॉकलेट केक बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. तर इथे मी 1 कप इतका रवा घेतलेला आहे. आज मी हा केक मैद्याचा न बनवता रव्यापासून बनवणार आहे. अर्धा कप इतकी मी साखर घेतलेली आहे आणि पाव कप इतकं विरघळलेलं तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तेलाचा किंवा बटरचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता सर्वात आधी इथे मी जे सुके जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर इथे 1 कप हा रवा मी मिक्सरमध्ये टाकून घेतला आणि अर्धा कप इतकी साखर मी इथे टाकून घेतली. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. इथे साखर आणि रवा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला. छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये बाकीचे सुके जिन्नस ॲड करून घेऊया. तर इथे मी या केकमध्ये आज मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. 2 चमचे इतकी मिल्क पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे इतकी कोको पावडर टाकून घ्यायची आहे. कुठलीही तुम्ही कोको पावडर या केकमध्ये वापरू शकता. आता हे सुके जिन्नस पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचे जिन्नस यामध्ये ॲड करायचे आहेत. यामध्ये विरघळलेलं तूप जे आहे ते मी इथे ॲड करून घेतलं. त्यानंतर अर्धा कप इतकं ताजं दही मी इथे वापरलेलं आहे. दही या केकसाठी ताजंच वापरायचं आहे, आंबट वापरायचं नाही आहे. आता हे जिन्नस पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते. बनवायला अतिशय सोपा आणि झटपट होणारा हा केक आहे. तर इथे मी सर्व जिन्नस असे फिरवून घेतले आणि यामध्ये आता दूध इथे मी ॲड करते. तर 1 कप इतकं दूध घेतलेलं आहे. यातला अर्धा कप दूध या मिक्सरमध्ये मी आता टाकून घेतलं आणि अर्धा कप दूध इथे मी वापरून घेते. दूध टाकल्यानंतर सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे बॅटर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये जे एकत्र केलेलं बॅटर आहे ते आपण काढून घेऊया. आणि तुम्हाला माहीतच आहे, रवा हा कुठल्याही लिक्विड पदार्थामध्ये जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो दुपटीने फुलतो. तर हा रवा फुलण्यासाठी आता आपण काही वेळ देऊया. तर इथे मी हे मिश्रण 15 ते 20 मिनिटांसाठी आता असंच ठेवणार आहे. आज हा केक मी टोपात बनवणार आहे, त्यामुळे टोप प्रीहीट करून घ्यायचा आहे आधी. टोपाऐवजी कुकरमध्ये देखील केक बनवू शकता तुम्ही. अगदी मंद आचेवर मी हा टोप चांगला गरम करून घेणार आहे. केक बनवण्याच्या 10 मिनिटं आधी मी हा गॅस लावून घेतलेला आहे आणि आता हा टोप झाकता येईल असं पॅक झाकण यावर ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही कुकरमध्ये केक बनवणार असाल तर कुकरची रिंग आणि शिटी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकर हा प्रीहीट करून घ्यायचा आहे. तर इथे मी कुकरच्या या डब्यामध्ये केक हा बनवणार आहे. तर सगळ्यात आधी मी बटर पेपर इथे कुकरच्या डब्याला खाली तळाशी लावून घेतला, जेणेकरून केक खाली चिकटणार नाही. आता 15-20 मिनिटांनंतर हे बॅटर पुन्हा व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. उरलेलं अर्धा कप जे दूध होतं ते देखील मी या बॅटरमध्ये टाकून घेतलं आणि बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेते. बॅटर व्यवस्थित एकजीव करून झालं की त्यानंतर आपण यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर करणार आहे. तर 1 चमचा इतका मी बेकिंग पावडर टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा इतकं बेकिंग सोडा टाकून घेतलं आहे. त्यानंतर पाव चमचा इतकं व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलं आहे. 6 ते 7 ड्रॉप्स इतकं व्हॅनिला इसेन्स यामध्ये मी टाकून घेतलं आणि सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण एकदम फास्ट असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पटकन हे या भांड्यामध्ये मी काढून घेते. आता व्यवस्थित सगळं मिश्रण इथे मी काढून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण काढून झाल्यानंतर डब्बा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे आणि गरम टोपामध्ये हा ठेवून घ्यायचा आहे.
आणि 30 ते 40 मिनिटांसाठी आता मंद आचेवर हा केक आपण बेक करून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे मी। तर 30 मिनिटांनंतर मी एकदा हा केक चेक केला होता, तर थोडासा चिकटला होता तो चाकूला, त्यामुळे मी आणखी 10 मिनिटं हा केक ठेवला आणि एकूण 40 मिनिटं हा केक बेक होण्यासाठी लागला। आता अजिबात केक चाकूला चिकटत नाही आहे, म्हणजे केक आतपर्यंत व्यवस्थित बेक झालेला आहे। आता हा केक टोपातून काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे। तर एका कपड्याने केक झाकून ठेवा, नाहीतर वरचा भाग त्याचा कडक होईल। तर 1 तासानंतर आता हा केक व्यवस्थित थंड झालेला आहे। त्याच्या कडा व्यवस्थित सोडून घ्यायच्या आहे सर्वात आधी आणि त्यानंतर हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। अगदी सहज याच्या कडा देखील मोकळ्या झाल्या। आता या ताटामध्ये हा केक काढून घेते। अगदी सहज हा केक या भांड्यामधून निघाला आहे। आणि हा बटर पेपर जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अगदी जाळीदार स्पंजी असा चॉकलेट केक इथे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान जाळी केकला सुटली आहे आणि किती सुंदर मस्त मऊ लुसलुशीत असा हा चॉकलेट केक तयार झालेला आहे। आता यावरती आवडीनुसार तुम्ही जर तुमच्याकडे गणाश असेल किंवा कुठलंही चॉकलेट सिरप असेल ना, ते तुम्ही टाकू शकता। आता हा केक मी असाच इथे कट करून घेतला। तर जाळी बघू शकता किती छान आलेली आहे केकला। तर असा मस्त हा चॉकलेट केक तयार झालेला आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।